पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बैठकांचं सत्र सतत सुरूच आहे। काल हवाई दल प्रमुखांसोबत बैठक झाली, तर संरक्षण सचिवांसोबत सुद्धा बैठक झालेली आहे। या बैठकांमधून नेमकं काय समजायचं, कारवाईचे संकेत समजायचे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे। सर, काय समजायचं, याचा अर्थ नेमका काय समजायचा का? बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। याचा अर्थ असा की गोष्टी समोर सरकतात आहेत। जे काही कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये निर्णय घेण्यात आला असेल, त्या निर्णयाकडे आपले लष्कर प्रमुख आणि CDS हे कशा प्रकारे समोर जातात आहेत आणि त्यांनी काय तयारी केली आहे त्याच्यावर चर्चा झालेली असणार आहे। ती पंतप्रधानांना सांगण्याकरता जे संरक्षण सचिव आहे ते तिथे गेले असणार। त्यामुळे काहीतरी नक्की होणार आहे, पण काय होईल हे अजून कोणालाच कल्पना नाही आहे। सर, अमेरिका, रशिया भारतासोबत आहे, तर तुर्की, मलेशियासारखे देशांनी पाठिंबा पाकिस्तानला दिलेला आहे। अशामध्ये तुर्कीनं लढाऊ जहाजसुद्धा कराचीमध्ये आणलेला आहे। पाकिस्तान किती घाबरलेला आहे, मुस्लिम राष्ट्रांकडून मदतीची मागतं? मुस्लिम राष्ट्रांकडनं पाकिस्ताननी मदत मागितलेली आहे, पण ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीने त्यांना मदत देण्याचंही कबूल केलेलं नाही आहे किंवा नाही देणार हेही म्हटलेलं नाही आहे। दे आर न्यूट्रल। तुर्कीने जे जहाज पाठवलेलं आहे ते कशाकरता पाठवलं आहे, कुठल्या प्रकारचं जहाज आहे आपल्याला माहिती नाही। युद्धनौका एवढं फक्त माहिती आहे, पण ती ॲक्च्युअल लढाऊ जहाज आहे का ते जसं एअरक्राफ्ट त्यांचं आलं होतं, माल घेऊन कराचीत उतरलं होतं आणि रिफेल करून मलेशियाला गेलं, तसं हे सुद्धा रिफेल करण्याकरता आलं आहे का? कारण तुर्किस्तानमधनं यायचं म्हटलं तर पूर्ण सुएझमधनं येऊन श्रीलंकेला वळसा घालून मलेशियाला जावं लागतं। त्यामुळे त्याला रिफेल करणं जरुरी असतं। हबनटोटामध्ये श्रीलंकेच्या त्यांना रिफेल करू देणार नाहीत, कारण तिथे चीन बसलेला आहे। त्यामुळे ते इथे कदाचित रिफेल करायला आले असतील। आता हे लढाऊ जहाज असेल आणि पाकिस्तानच्या नेव्हीमध्ये सामील व्हायला आलं असेल तर ते आपल्याकरता थोडंसं धोक्याचं ठरू शकतं। जर हे ऑइल टँकर असेल किंवा इतर मालवाहू नेव्हीचं मालवाहू जहाज असेल किंवा जर लँडिंग क्राफ्ट असेल तर याचा काय उपयोग होईल हे आपल्याला पुढे पाहावं लागेल। सर, एक प्रश्न असाही आहे की सिंधू करार स्थगित केल्यानंतर आता भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं, तसंच किशनगंगा धरणातून पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणी रोखण्याची तयारी केली आहे। भारतानं वॉटर स्ट्राईक केली असा मेसेज जातो। एक आहे की आपण सिंधू नदीचं पाणी रोखू शकत नाही फार दिवस, हे मी याच चॅनेलवर आपल्याला सांगितलेलं आहे। कारण त्या धरणामध्ये इतकी शक्ती नाही आहे किंवा इतकी कपॅसिटी नाही आहे की सध्या जे सिंधू नदीमध्ये वितळलेल्या बर्फाचं पाणी येत आहे ते पूर्णपणे रोखू शकू, आणि ते वळवायलाही आपल्याकडे कुठलीच प्रकारची संसाधनं नाही आहे। झेलमवर सुद्धा एक छोटासा डॅम आहे, त्या डॅममध्ये आपण किती वेळ रोखू शकू हे कळत नाही। किशनगंगामध्ये आपण डॅम बनवू शकलो नाही, कारण ते प्रकरण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आहे। त्यामुळे तिथले डॅम अर्धवट अवस्थेमध्ये आहे, त्याच्यात पाणी नाही आहे। चिनाबमध्ये जे डॅम आहे त्याचा काही फारसा फरक पडणार नाही, कारण चिनाब जेव्हा रामबनमधनं निघून चिकन नेकमध्ये जाते आणि तिथनं पाकिस्तानमध्ये जाते, तर चिकन नेकच्या नंतर पाकिस्तानमध्ये मुरारके डॅम आहे, तो मोठा डॅम आहे। आणि सियालकोट आणि पंजाबचा सरगोजा डिस्ट्रिक्ट, सियालकोट डिस्ट्रिक्ट हे जे आहेत त्यांना त्या डॅममधनं पाणी मिळतं। त्यामुळे किमान ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत त्यांना पाण्याची किल्लत नाही येणार। फक्त हे मान्सूनवर डिपेंडंट आहे। जर मान्सून चांगला झाला तर त्यांना ऑक्टोबरपर्यंत पाणी नाही लागणार। जर दुष्काळ पडला तर मात्र त्यांना पाण्याची भयंकर चणचण भागणार आहे, शेतीकरता आणि पिण्याकरता। धन्यवाद सर। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।